अजितदादांचं टेन्शन वाढलं. ऐन दिवाळीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं वक्तव्य. पुढील काही दिवसात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून सध्याची राजकीय परिस्थिती आणि मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या असून महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणलेले आहे. काय म्हणाले फडणवीस? तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फडणवीस म्हणाले, MIR मुंबई महानगरपालिका क्षेत्र मध्ये काही ठिकाणी महायुती एकत्र निवडणूक लढणार तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले आहे. मी 2029 पर्यंत कुठेही जाणार नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रानुसार ज्या ठिकाणी विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे तिथे महायुती एकत्र लढणार आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सूत्रांनुसार ठाण्यातील युतीसंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. ठाण्यात युती झाल्यास काही जागा भाजपला द्याव्या लागतील, ज्यामुळे शिंदे गटातील काही नेत्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. याचा परिणाम म्हणून काही नाराज नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळू शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यातील युतीचा निर्णय हा शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले की जिथे विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे तिथे महायुती एकत्र लढेल, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबईत महायुती एकजुटीने लढणार असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे. ठाण्याबाबतचा निर्णय शिंदे यांच्यावर सोपवण्यात आला असून युती झाल्यास जागा वाटपाचा तिढा कसा सोडवला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.